समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। कोणताही घटक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही। सभापती श्रद्धाताई गायकवाड। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाची जागर यात्रा ही मोहीम गावोगावी राबविली जात असून शिक्षण, महिला सक्षमीकरण, उद्योग, दिव्यांग कल्याण तसेच मागासवर्गीय समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध असून गावातील एकही पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहू दिला जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी दिली। त्या समाज कल्याण विभागाची जागर यात्रा या विशेष मार्गदर्शन बैठकीत बोलत होत्या। सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की समाजातील दुर्बल, आर्थिकदृष्ट्या मागास, महिला, युवक, विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी जागर यात्रा हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहे। शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असले तरी माहितीअभावी अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात। ही दरी कमी करण्यासाठी गावागावात प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे। शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हीच या अभियानामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी जिल्हा परिषदेचे खारगे यांनी समाज कल्याण विभाग तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले। यावेळी पोलीस दलात भरती झालेले संकेत अपराज, दीक्षांत कांबळे, रेवती पाटील, सागर पाटील तसेच भारतीय सैन्य दलात निवड झालेले धनाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या भूमिका मोहिते हिचाही गौरव करण्यात आला। तसेच समाज कल्याण विभागाची जागर यात्रा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, सरपंच रेखा जाधव, दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड, माजी सभापती सुवर्णा अपराज, बंडू बरगाले, अर्जुन जाधव, रावसाहेब पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचलन अनिल खोत यांनी केले। आभार सरपंच रेखा जाधव यांनी मानले। समाज कार्य न्यूजसाठी हेरवाडहून दत्तात्रय कदम।